तर आज आम्ही इकडे बनवतो आहे बैंगनचा भरता. तुम्ही बघू शकताय आता मी बैंगन ठेवलाय याच्यावर. बैंगन मध्ये तो वांगी, मोठीवाली वांगी आहे, ती साईज मोठी असते. ती वांगी आता मी फ्राय करतोय. त्याच्यानंतर मग त्याचा ठेचा करणार आम्ही आणि त्याचा कांदा, टमॅटो, मसाले टाकून त्याची भाजी बनवणार आम्ही. ना बाबू, येस. आणि काय टाकायचं असतं याच्यात? त्याच्यामध्ये ते तिखट, लेमनला नॉर्मल कांदा, टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आणि तिखट मिरचीवरती पण करू शकतो. तिखट, मीठ, हळद त्या टाईपचे त्याच्यामध्ये पाहिजे तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं, मग छान होतं. ओके ओके. कोथिंबीर टाकायची, हम्म. त्याच्यामध्ये छान होतं. गाईज, ते ऍक्च्युली लोक बोलतील की ते असं मध्ये का कापलंय, असं नाही, असंच फ्राय करायचं. पण ऍक्च्युली आपल्या त्या हा ते आम्ही चेक करत होतो की वांगी चांगली आहे की नाही आतून. एक वीक झाला होता ते त्यामुळे आपण चेक करत होतो ते खराब झालंय की नाही. त्याच्यामुळे आम्ही ते कापला मध्ये आणि चेक केला. नाही तर फ्रेश तुम्ही जेव्हा आणतात तेव्हा कापायची गरज नाहीये. त्याच्यामध्ये किडे वगैरे आपल्याला कळतं त्यामध्ये चेक करून नंतर. आता हे 2-3 दिवस एक वीक झाला होता सर, गणपतीच्या वेळेला आणला. हो. त्यामुळे मी चेक करून घेते. तर तुम्ही पण राईस असंच भाज्या वगैरे काय असेल तर चेक करून घ्या. पण आजकाल खूप काय काय बघायला भेटते रील्सवर, युट्यूबवर, की असे किडे विडे असतात त्याच्यात. तर त्या प्रिकॉशन्स घ्या तुम्ही पण जेव्हा तुम्ही असे ग्रीन व्हेजिटेबल्स घरी आणतात. चला आता पुढची प्रोसेस बघूया याची, काय काय टाकायचं आहे ह्या भाजीसाठी, काय काय लागणार वस्तू. चला पुढे बघूया. आपण आधीच बोललो की आपण जे काही बाहेरून व्हेजिटेबल्स आणतो ते थोडंसं नीट चेक करूनच आपण करायला पाहिजे. पण आजकाल खूप काय काय जसं आता हे कांद्यांमध्ये आजकाल हे असं कॉमन झालेलं आहे, असं ब्लॅक कलर असते, इट्स लाईक फंगस. आपल्याला हे वॉश करून घ्यावं लागणार आहे की नाही केमिकलचं फंगस असेल? असणार आहे. काल पेस्टिसाइड्स परवाच वाटतं. काहीतरी न्यूज वापरली त्याच्यामुळे एका बाईला की आजारी पडले वगैरे असं काहीतरी. पण मग त्यामुळे आपण प्रॉपर वॉश करून यूज नाही करायचं. राईस हे प्रॉपर वॉश करा, त्याच्यानंतरच कांदा यूज करायचा. का आता मी इथे कांदा कापतोय. कांदा एक घेतलाय, व्हाईट टमॅटो घेतलाय. पहिला आपण कट करूया. इथे आता कांदा, टमॅटो आणि लसूण रेडी आहे. पुढे आता कढीपत्ता पण इकडे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, कढीपत्ता आणि कोथिंबीर. ओके कढीपत्ता पण घ्यायचा आहे. कोथिंबीर आणि हे काय करते बाई, काळा काळा काय? हे सगळं आता ते असं मी कव्हर काढते. कवर काढते? अच्छा. कव्हर काढून त्याला मस्त स्मॅश करून घ्यायचं. फ्राय झालेलं आहे एकदम मस्त. ते स्मॅश करायचं. मग ह्याला अजून शिजवायचं आहे का परत? हा थोडस शिजवायचं, जास्त वेळ नाही लागत. नॉर्मली ते शिजलंय थोडस. ते शिजलेलं वाटतंय. याचं काही काही लोक ना हे पण ठेवतात, मी पाहिलंय असं. एवढं पण एकदम क्लीन नाही करत आहे. थोडंसं ब्लॅक राहतात म्हणजे तो त्याचा जो स्मेल आहे ना, स्मोकी फ्लेवर. स्मोकी फ्लेवर येतो याचा. ओके. तेल जरा जास्त लावलं असं मला वाटतंय. आय थिंक मला पण असंच वाटतंय, तेल जास्त लावलंय मी. बट तेवढं चालतं. घरगुती तेल आहे, बाहेरचं नाहीये. घरगुती मीन्स आपण चांगलं तेल वापरतोय. यूज सरिता किचनचं ओके. रिफाईंड ऑइल नाही वापरत. रिफाइंड ऑइल नाही आम्ही वापरत. ऑर्डर करायचंय का? थोडी एकच बॉटल राहिले सरिता किचनचं. तर हे स्मॅश असं करून घ्यायचं आहे. गरम त्यामुळे मी असं करते, नाही तर हाताने पण आपण करू शकतो, स्मॅशरने पण करू शकतो. ज्यांच्याकडे स्मॅशर आहे त्याने स्मॅशरने केलं तरी चालेल. माझ्याकडे पण आहे. पण आम्ही ते युज नाही करत, कारण ते आम्ही पूजेला ठेवलेलं आहे. एवढे 2-2 हात मस्त देवाला दिले, आता मस्त हाताने करून वाटतंय.
थोडंसं बेतागाचा भाग आहे ना थोडासा टाईट आहे बाकी सगळं छान जाड आहे थोडं. जाड आहे ना त्यामुळे तसं अदरवाईज बाकी सगळं छान झालं हम्म. हे करतोस का तर मी कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायची का हो करतो. मिरची वाली करू का तिखट वाली तुला कोणती पाहिजे ती कर. आम्हाला तिखटवाली कर. मिरची काय नको ना याच्यात. मिरची पण छान लागेल मग एक टाकूया मिरची आणि बाकी मसाला टाकूया. दोन्ही पण नाही टाकायचं जास्त तिखट खायचं नाही माहिती आहे ना काय होतं याच्याने. जास्त तिखट नाही खायचं असतं अच्छा. नॉट गुड फॉर हेल्थ ओके ओके चल आता मी काढतो. खाणं ओके तर आता इथे हे स्मॅश करून झालेलं आहे स्मॅश करून आणि इथे मिरची कोथिंबीर हे सगळे मसाले रेडी आहेत. तेल आहे आणि कांदा टमॅटो कढीपत्ता आणि इथे हे भिड आहे गावावरून आणलेलं आहे ना. तर हे भिड आहे ते भिड्याची कढाई आहे ती गावावरून आम्ही आणली आहे. खूप चांगलं असतं. हा हिच्या आईची आहे. किती वर्ष वापरले किती नाही तू किती वर्ष वापरलीस आहे काय कढई तीस 35 वर्ष वापरली आहे इकडे आणि अजून तुम्ही बघू शकताय कुठेच काही फुटलेलं नाहीये. एकदम व्यवस्थित आहे. चे हँडल्स पण एकदम मजबूत आहेत. ही आहे जुन्या काळातली वस्तू. टिकाऊ मजबूत आणि टिकाऊ आणि याच्यात आयरन खूप भेटतं या कढईमध्ये असं मानलं जातं. त्याच्यात तेल टाकलंय. किती चम्मच टाकले काय माहित नाही. अंदाजे आम्ही टाकलंय तेल. मला पण तेल गरम झालंय. त्याच्यात लसूण टाकलंय लसूण. मग हो कढीपत्ता टाकल्यावर सगळं तेल अंगावर आलेलं आहे. जिरा राई मग कांदा टाकलेला आहे. हो ते तर सगळ्यांना माहितीच आहे. पाणी तेल मध्ये गेल्यावर तेल उडणारच. तर टॅमॅटो बाकी आहे टाकायचा. तो वाजले किती आता बघूया किती वाजलेत. 12:30 होऊन गेलेले आहेत आणि आज आहे मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर. मीठ टाकलं याच्यामध्ये जेणेकरून कांदा पटकन शिजेल. काय टाकलं. थोडंसं मीठ टाकलंय जेणेकरून कांद्यामध्ये पटकन शिजेल. ओके. कांदा शिजला का मग मी टोमॅटो टाकणार आणि मसाले आपले टाकायचे ते बैंगन. ओके. कोथिंबीर टाकायची झालं आपलं. पटकन इझी लवकर होणारी भाजी आहे. फक्त भाजण्यामध्ये थोडासा टाइम जातो. बाकी तर एकदम फास्ट आहे त्याची रेसिपी. आता काय टाकते. धना पावडर टाकलाय. जिरा पावडर टाकलेला आहे. कलर येण्यासाठी लाल मसाला थोडासा मालवणी मसाला आमचा. हा पण आम्ही गावावरूनच मागवतो. अरे पण आपण मागवतो ना. माझी ताई बनवते. माझी ताई ऑर्डर पण घेते तिखट मसाल्याची. तिच्याकडून अर्धा टोटल मी 4 ते 5 किलो घेतो. तिच्याकडून तो अर्धा घेतलाय मी. आणि फर्स्ट टाइम ऍक्च्युली मी माझ्या बहिणीने लालबागवरून बनवून आणलाय मसाला. हा लालबाग वाला आहे. जसं माझी 2 नंबर बहीण ती गेली होती लालबागला बनवायला.
तिने तो बनवून आणलाय लालबागवरून मालवणी मसाला. आणि माझ्या गावाला जी माझी ताई आहे तिच्याकडून तर मी घेतलाच आहे अर्धा मसाला. तर तुम्हाला जर मसाला पाहिजे असेल, तिखट मसाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता. मी माझ्या बहिणीला सांगून ती ऑर्डर तुम्हाला. का ते डायरेक्ट लालबाग मध्ये पण जाऊन घेऊ शकतात? लालबागला जाऊन पण घेऊ शकता तुम्ही. माझ्या बहिणीची पण ऍडव्हर्टाइजमेंट करू शकते ना. कर. पण छान मसाले करते आणि घरगुती आहे. हा ते आहे, पण आपल्या लोकांना इझी पडेल की लालबागला जाऊन ते स्वतःहून जाऊन मसाले घेऊन यावे. थोडस मीठ मी टाकलं होतं आधी, त्यामुळे मी आता थोडंसंच टाकते. मीठ कमीच टाकायचं. मीठ कमीच टाकतो. आणि एक्स्ट्रा मीठ तर कधीच खायचं नाही. जे आपण वरून घेतो ना ते कधीच घ्यायचं नाही. ते शरीरासाठी खूप हानिकारक असतं ते. कारण मी हे आता सहन करतोय गाईस, म्हणून मीठ कमी खावे. टाकायची 2-3 मिनिटं वाफवायला द्यायचं. ऑलरेडी आपलं वांगं हे झाले भाजले आपण, त्यामुळे ते ऑलमोस्ट शिजलेलं आहे. तर आता याच्यामध्ये फक्त पाहिजे असेल तर तुम्हाला दाण्याचं कूट टाकू शकता. मी नाही टाकत आहे. कोथिंबीर तरी वरून टाकणार आहे. मग आपलं वांग्याचं भरीत रेडी. त्याच्यासोबत ऍक्च्युली भाकरी खूप छान लागते. भाकरी याच्यासोबत एकदम एक नंबर लागली. आणि चपाती केली. हे आमची कोथिंबीर आम्ही धुतलेली आहे, तशीच टाकणार आहे. त्या मम्मीने माझी धुतलेली आहे कोथिंबीर, त्यामुळे तशीच टाकत आहे. फोडणीचा ठसका लागलेला आहे, म्हणजे फोडणी छान झालेली आहे. मला पण खोकला यायला आहे. म्हणजे फोडणी आपली छान झालेली आहे. बरोबर ना? नाही फोडणीचा ठसका लागला म्हणजे फोडणी छान ना. त्याच्यामध्ये थोडस हे मिक्स करूया छान पैकी. आणि पाणी नाही टाकायचं ना? नाही पाणी टाकायचं. हे असं करून थोडस त्याला वाफ येऊ द्यायची 2-3 मिनिटं. हे किती वेळ ठेवायचं? 2 मिनिटं. अच्छा, 2 मिनिटं झाकण ठेवून मग आपला गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यानंतर खायला रेडी. ऑलमोस्ट शिजलेला आहे ना. येस, ते अगोदर शिजलेलं असतं कारण आपण फ्राय करतो तेव्हा ते ऑलरेडी शिजून झालेलं असतं. ही आहे भाजी वांग्याची भरीत. वांग्याचं भरीत ते केलेलं आहे. आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली. छान झाली आहे एकदम बरोबर. स्पायसी पण एकदम बरोबर झालेली आहे. मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर काहीच तुम्ही पण ट्राय करा आणि नंतर दाण्याचा कूट घातला तर अजून छान होईल. छान होईल. तर काहीच तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे तुमची रेसिपी. तोपर्यंत आता आम्ही ठेवतो आहे. भेटूया, जेवतो आहे आम्ही आणि भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.